संतोष देशमुख हत्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया शुक्रवारी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींची भेट घेऊन कराड आणि मुंडे या दोघांच्याही व्यावसायिक संबंधांचे काही पुरावे देणार आहेत। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची व्यावसायिक भागीदारी असल्याचा दावा अंजली दमानियांनीच केलेला होता आणि त्याच संदर्भातली कागदपत्र नामदेव शास्त्रींना आपण देणार असल्याचं दमानियांनी सांगितलंय। गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागे भक्कम उभा आहे। अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी नुकतीच क्लीन चिट दिली होती। त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये। त्यावरून बराच वाद रंगला होता। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांनी हे प्रकरण लावून धरलंय। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांमध्ये व्यावसायिक संबंध असल्याचा दावा दमानी यांनी केला होता। याच पार्श्वभूमीवरती शुक्रवारी दमानिया नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहे। मला नामदेव शास्त्रींना हेच विचारावंसं वाटतं की तुम्हाला धनंजय मुंडेंच्या डोळ्यात आणि त्यांच्या हृदय अंतःकरणातले भाव कळले, तसे अंतःकरणातले भाव यांच्या पण कळले असते तर खूप बरं झालं असतं। म्हणून मी असं ठरवलंय की आता एक मोठा खुलासा मी उद्या करणार आहे आणि त्याचे पेपर्स घेऊन मी स्वतः आता भगवानगडावर जाणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या अटकेनंतर धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावरती आले। विशेष म्हणजे विरोधी पक्षांसह महायुतीतील काही मित्र पक्षांच्या आमदारांनी सुद्धा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली। त्यामुळेच धनंजय मुंडेंवरती राजीनाम्यासाठी दबाव वाढण्याचं चित्र आहे। एकीकडे मुंडेंवरती राजीनाम्यासाठी दबाव वाढला असताना दुसरीकडे धनंजय मुंडे भगवानगडावरती मुक्कामी गेले होते। त्यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली। त्यानंतर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती, पण धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिल्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडलेली आहे। तर अंजली दमानी यांच्या भेटीविषयी नामदेव शास्त्रींनीही प्रतिक्रिया दिली। संतोष कुटुंबाला काल बऱ्यापैकी चांगली भेट झाली। अंजली दमानी सुद्धा येणार असं म्हणतात, त्यांना सुद्धा भेट। कशाला विषय काढता? इथे इतकं चांगला आता तुम्ही आकडा आहे का आमचा? बस झालं तुम्हाला। वाल्मिक कराड हे निकटवर्तीय असल्यामुळे धनंजय मुंडेंची राजकीय कोंडी झाली। त्यामुळेच मुंडे भगवानगडाच्या आश्रयाला गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती। दरम्यान संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींची भेट घेत आपली बाजू मांडलेली आहे। त्यानंतर नामदेव शास्त्रींनी या प्रकरणावरून आपली भूमिका बदलली। त्यामुळेच आता अंजली दमानिया नामदेव शास्त्रींना कोणते पुरावे देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।